नमस्कार मंडळी, आज राष्ट्रीय बालिका दिवसाच्या निमित्ताने एक सुंदर गोष्ट सांगायची आहे। ही गोष्ट आरोही या गोड मुलीच्या शैक्षणिक लढाईची आहे। चला मंडळी, तर जाऊयात पहिले आरोहीच्या घरी। आरोही शांतपणे अभ्यास करते आणि आरोहीचे आई बाबा तिच्या शिक्षणाची चर्चा करतात। आरोही, तुझं शिक्षण खूप महत्वाचं आहे। शिक्षणानेच तू देशाला समृद्ध करणार आहेस। हो आरोही, तुला मोठा व्हायचंय। मोठा खूप शिकायचंय, खूप मोठं व्हायचं। स्ट्रीट प्ले में एक्टिंग नहीं कर रहा ना, एक्टिंग उन सबको तो सेमी सर्कल में ऐसे बैठना पड़ता है। एक एक करो लवेट वो सबसे तुम्हारा नंबर आएगा। ओके आरोहीची मम्मी सीन 2। पण मंडळी, आरोहीच्या गावकऱ्यांमुळे ते शिक्षण काही सोपं नाहीये बरं का। बघा दामोदर साहेब, की आरोही चालली म्हणे शिकायला, यावर तुमचं काय म्हणणं आहे? बघा ना रामराव, आमच्या घरातल्या बायका तर शिक्षण दूर घराबाहेरही पडत नाहीत। अरे, मुलींच्या आयुष्यात ना दोनच गोष्टी पाहिजे, एक म्हणजे चूल आणि दुसरं मूल। एकदम बरोबर बोलताय तुम्ही। मी पण या देशाचं भविष्य आहे। मी शिकले नाही तर प्रगती कशी होणार? तुम्ही काहीही बोला, माझे आई बाबा, हॅलो आई बाबा, माझ्या बरोबर आहे। ही शिकणार आणि मोठी होणार। होल्ड हर हँड्स, डोंट लेट हर क्राय, शी इज क्राइंग, वाइप हर टीयर्स। अरे लेट देम वाइप युअर टीयर्स। कशी होणार? तुम्ही काहीही बोला, माझे आई बाबा माझ्या बरोबर आहेत। मी शिकणार आणि मी मोठी होणार। आम्ही बोलणार। अरे काय ते धरा। अरे डोंट लेट हर क्राय, बी ड्रामॅटिक। शाळेत राष्ट्रीय बालिका दिवसाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा चालू आहे। वंशाचा दिवा कशाला हवा, पंटीचा जपूया मंत्र नवा। वंशाचा दिवा कशाला हवा? तर मंडळी, याच गावात अजून एका कुटुंबाच्या घरी जाऊयात। या मुलीचं नाव आहे आरती। तिचे आई बाबा तिच्यावर काही कारणामुळे ओरडतात। आरती, तू उद्यापासून शाळेत जाणार नाहीयेस, घरी थांबायचं आणि घरकाम करायचं, समजलं? आम्ही पण हेच केलंय आणि तू पण हेच करायचं। काही गरज नाही ते शाळेत थोड्या वेळ येताना करूया त्यांचं, थोडा वेळ। तू पुस्तकं का वाचतीये? तुला समजलं ना? आरती, तू उद्यापासून शाळेत जाणार नाहीयेस, कळलं का? घरी थांबायचं आणि घरातलेच काम करायचे। हो, वर्षानुवर्ष आम्ही पण हेच केलंय। खूप झाली तुझी नाटकं, फी पाहिजे, पैसे पाहिजे, बस घरात आणि कर घरातलं काम। किती फी भरायची आम्ही? एक काम सांगितलं तर ते जमत नाही तुला। हे काय झालं? कोणी केलं हे? शिक्षणाचं महत्व समाजाला सांगायला आरोही तिच्या मैत्रिणींना घेऊन समाजात बदल घडवायला निघाली। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। आल्या मोठ्या शहाण्या। ह्या पोरी म्हणजे आपल्या गावाचं नाव खराब करतील एक दिवस। बघू त्यांना कोण शिक्षण देते। अरे आरती, नाही फक्त लिपसिंग। हा, अरे आरती, इथे बघितलंस लक्ष्मी, मला बघा तरी तुला हिला शाळेत पाठवू नको, त्याचे परिणाम आहेत। खरंच मातीत मिसळलंही नाही घराचे नाव। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। चला, आजचा तास इथेच संपला। अटेंडन्स द्या बघू। शीला प्रेझेंट, प्रेझेंट प्रेझेंट। मुन्नी अरे चव्हाण काका, तुम्ही इथे काय? नाव झालं का खराब गावाचं? अगं नाही ग, मला तुझे पाय पाळण्यातच दिसले होते आणि मला तेव्हाच कळलं होतं की तू एक दिवशी खूप मोठं नाव करशील। हो, आम्हाला माहितीच होतं तू खूप मोठे होणार। हो, माहिती होतं तू खूप मोठे होणार। आरोही, माझी तर आशीर्वाद तुझ्या डोक्यावर पहिल्यापासूनच होते। अरे तू फोन बघ जोरा आरोही, आम्ही आमच्या पोरींना तुझ्या शाळेत ऍडमिशन साठी घेऊन आलोय। आम्ही यांना शिकवायचं ठरवलं आहे।
झालं हे मनाचं परिवर्तन? आम्हाला आमच्या मुलींना सगळ्यांना एकत्र आम्हाला आमच्या मुलींना तुझ्याच पावलांवर चालवायचं आहे. तुझ्यासारखं यशस्वी बनवायचं आहे आणि तुम्ही सगळे आता एकत्र परत. बेटी बचाओ बेटी पढाओ. बेटी पढाओ. पुढे या, तुम्ही मुली अशा, मी तुम्हाला आणते पुढे असं करू. ठीक आहे, तुम्ही अशा ओके. बेटी बचाओ बेटी पढाओ. बेटी बचाओ बेटी पढाओ. बेटी बचाओ बेटी पढाओ. बेटी बचाओ बेटी पढाओ. तुम्ही करत राहा लिपसिंग. बोल ना सौरभ. एक मिनिट. ठीक आहे, त्यानंतर स्कूलचा सीन. चला आजचा तास इथेच संपला. झालं झालं? हा 3, 2, 1